भारतानं तब्बल 17 वर्षानंतर T20च्या वर्ल्ड कपवर नाव कोरलेलं आहे आणि बघितलं तर संपूर्ण देशभर हा जल्लोषाचा वातावरण आहे। रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये हे घडलेलं आहे, त्यामुळे बोरवलीकर जे आपण बघितलं तर खास खुश आहे, त्याच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड सर आहेत। सर, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असेल आपली? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा दिली असं मी बोलेन। आज जगातला मी सगळ्यात श्रीमंत माणूस झाला असं मला वाटायला लागलं, कारण ज्या मुलाला मी लहान असताना बघितलेलं तो मुलगा आज भारताचा कर्णधार होऊन 130 करोड जनतेला त्यांनी जे खुशी दिली आहे त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही। म्हणजे शब्द मी माझ्याकडे काय मला काही समजत नाही मी काय बोलू शकतो आज, पण एवढंच आहे की आज सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा मला त्यांनी दिली असं वाटतं। शाळेतला कॅप्टन आणि देशाचा कॅप्टन याच्यामध्ये आपण कसं बघता? आणि काल तर वर्ल्ड कपच आणलं त्याने। जो शाळेतला कॅप्टन तोच रोहित शर्मा वर्ल्ड कपच्या टीमचा कॅप्टन होता असं मला वाटतं, कारण मला काही नवीन दिसलं नाही त्याच्यामध्ये, कारण शाळेच्या मॅचेस पण त्यांनी अशाच मला जिंकून दिल्या होत्या, त्याच्यामुळे सिमिलरिटी आहेत माझ्या त्याच्यामध्ये काय डिफरन्स मला काय वाटत नाही आहे। सगळीकडे आनंद आहे, पण T20मधून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतलेली आहे, त्याकडे कसं बघता आपण? नाही, ॲक्च्युली डिसिजन चांगला आहे मला वाटतं, कारण T20 क्रिकेट हे फास्ट क्रिकेट आहे आणि त्याच्यामुळे आता त्याचं वय पण झालेलं आहे, आता 37 वर्षाचं आहे, पण त्यांनी असं नाही सांगितलं की मी T20 क्रिकेटमधनं बाहेर पडलो आहे, पण मी 50 ओव्हरच्या क्रिकेटमधनं बाहेर नाही पडलो आहे की टेस्ट मॅचमधनं बाहेर नाही पडलो आहे। त्याच्यामुळे त्याचा दुसरा एक गोल असेल की येणारा वर्ल्ड कप 50 ओव्हरचा तो पण जिंकावा आणि टेस्ट चॅम्पियनशिप पण जिंकावी, हाच त्याचा गोल असेल मला वाटतं। नक्कीच रोहित शर्मा आल्याच्या नंतर बोरवलीला खास तुम्हाला भेट देणार आहेत, काय खास मेजवानी असेल रोहित शर्मासाठी? आता रोहित शर्माला जे पाहिजे असेल ते मी त्याला देण्याचे प्रयत्न करेन। त्याचा काय किस्सा सांगितलेला तुम्ही की त्याने अंडी खाल्लेले, त्या घरी काय नॉनव्हेज बनत नाहीये, तर इथे तुमच्या घरी खास तो खाण्यासाठी आलेला, किती अंडी खाल्लेली, तो काय किस्सा होता आणि काय तयारी असेल? आता 2007 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ज्यावेळेस ते मुंबईमध्ये आल्यानंतर फॅलिसिट केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी मला भेटल्यानंतर मला सांगितलं की मला सर अंडी खायची आहेत, आणि त्यावेळेस त्यांनी जवळजवळ 65 अंडी 4 मुलांनी मिळून खाल्ली होती मला वाटतं। काल आपण मॅच बघितली, टर्निंग पॉईंट काय वाटतं, कुठे टर्निंग पॉईंट झाला विजयासाठी? हार्दिक पंड्याने काढलेली क्लार्सनची विकेट हा टर्निंग पॉईंट झाला असं मला वाटतं। काल आपण जर बघितलं तर रोहित शर्माने थोडीशी निराशा केली, कारण की त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला होता। काल काय धाकधूक जाणवली आपल्याला, काय कसं काय? नाही, मला वाटलं नाही, कारण तो आऊट झाला ठीक आहे, पण शेवटी कोणतरी तिकडे करा, आणि विराट कोहलीची काल ही इनिंग मला वाटते वर्ल्ड कप जिंकण्याची इनिंग त्याची झाली, मला वाटते त्याची सगळ्यात त्याच्या लाईफमधले बेस्ट इनिंग झाली असं मला वाटतं। आपण ABP माध्यमात आता रोहित शर्माला काय शुभेच्छा द्याल आपण? रोहित शर्माला शुभेच्छा देईन, येणारा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून परत 130 लोकांना जनतेला खुश करावं। नक्कीच हे होते रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड। त्यांनी सांगितलेलं आहे की रोहित शर्माचं कालचं परफॉर्मन्स हे खूप दिलासादायक होतं आणि त्याने जे T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि एक कप भारताला दिलं, त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।